मुंबई महापालिका आणि ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय। इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार, तर सर्वच ठिकाणी महायुतीतच लढण्याबाबत सकारात्मक विचार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाणांनी केलं स्पष्ट। महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेत माहिती। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनरचं आयोजन। खास मोदींनी केला खासदारांचा पाहुणचार। राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा आज वाढदिवस। वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेस नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन। लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये होणार मोठा करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल। मुंबईसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता। यवतमाळच्या वणीमध्ये कोळसा व्यापाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी। निलजाई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीजवर सीबीआयचा छापा। निकृष्ट कोळशाचा पुरवठा करत हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी छापेमारी। पुणे विमानतळ परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद। 30 जणांच्या संयुक्त पथकानं बेशुद्ध करत बिबट्याला पकडलं। आंध्र प्रदेशच्या भद्राचलम इथे भीषण दुर्घटना। बस दरीत कोसळून देवदर्शनाला निघालेल्या 15 प्रवाशांचा मृत्यू। पालघरच्या पूनम पार्क परिसरात अनधिकृत गोदामाला भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। सुदैवानं जीवितहानी नाही। तर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण त्यांचं करण्यात येत आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील तिथे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बरेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मंडळी देखील आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सगळ्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचं औक्षण करण्यात येते, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे देखील आपल्याला दिसून येत आहेत। ही थेट दृश्य त्यांचा 85वा आज वाढदिवस आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं औक्षण केलं जात आहे। त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील तिथे जमलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या देण्यात आलेल्या आहेत। सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। ही काही थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये त्यांना त्यांचं औक्षण करण्यात येत आहे। तर वाढदिवसाच्या त्यांच्या 2 दिवस आधीच दिल्लीमध्ये जो कार्यक्रम झालेला, त्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी वाढदिवसाचा त्यांचा केक कापलेला आणि अजित पवार यांच्यासोबत देखील त्यांची भेट झाली। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना खरं तर उधाण आलेलं होतं। वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असे देखील प्रश्न जनतेकडून विचारले जात होते। राजकीय वर्तुळामध्ये देखील या संबंधी मोठ्या चर्चा केलेल्या जात होत्या आणि त्यामध्ये आता त्यांचा वाढदिवसाची ही थेट दृश्य आपण बघतोय। वाढदिवसानिमित्त खास त्यांना ओवाळण्यात येत आहे। त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे देखील दिसत आहेत। महिलांकडून त्यांना ओवाळण्यात येत आहे आणि त्याचबरोबर अनेक लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेले आहेत। या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आपण रिपोर्ट नंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांविरोधामध्ये संसदेत 25 खासदारांकडून हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आलाय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय
यांनी 2 डिसेंबरला महाराष्ट्रातील अतिवृष्टीसाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव आला नाही असं सांगितलेलं. मात्र त्यानंतर 3 डिसेंबरला शिवराज सिंग चौहान यांनी सभागृहामध्ये 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव आल्याची माहिती दिली होती. तर कृषी मंत्र्यांच्या उत्तरामध्ये विरोधाभास असल्याचा आरोप करत राज्यातील 25 खासदारांनी त्यांच्या विरोधामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केलाय. जर 27 तारखेला प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला होता तर मग खोटी माहिती सभागृहात का दिली गेली आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्या खासदारांनी हे सभागृहाचा अवमान आहे, सभागृहाच्या सदस्याचा अवमान आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीने मंत्री जर त्या ठिकाणी बिनधास्तपणे खोटी उत्तरं जर रेकॉर्डवर देत असतील तर तो निश्चितपणे खासदारांच्या विशेष अधिकारामध्ये येतं. आता एक मोठी बातमी, मुंबईसाठी मोठी घोषणा होणार आहे. राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार होणार असल्याचं कळत आहे. मायक्रोसॉफ्ट कडून मुंबईमध्ये मोठी गुंतवणूक केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत करार होणार आहे. नेमकी मुंबईसाठी काय घोषणा होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार होणार आहे आणि मुंबईसाठी मोठी घोषणा केली जाणार आहे. मायक्रोसॉफ्ट कडून मुंबईमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं कळतंय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, पुढच्या 30 मिनिटांसाठी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्वपूर्ण करार मुंबईकर तरुणांसाठी होताना पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात बॅकएंड मीटिंग मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्यला नडेला यांच्या सोबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुरू होत्या. अखेर त्याला यश मिळताना पाहायला मिळतंय आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आपल्याला जिओ कन्व्हेन्शन सेंटर मुंबई येथे दोघेही उपस्थित असतील आणि दोघांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहेत. मायक्रोसॉफ्ट नेमकं मुंबईमध्ये तरुणांसाठी कोणता प्रकल्प राबवणार आहे, कारण की हा प्रकल्प IT क्षेत्रासाठी गेम चेंजर असा प्रकल्प ठरणार आहे. किती तरुणांना या माध्यमातून रोजगार मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मायक्रोसॉफ्ट मुंबईमध्ये यावं ही भूमिका देवेंद्र फडणवीसांची होती. मुख्यमंत्री कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भामध्ये आपल्याला बैठकांचं सत्र घेताना पाहायला मिळत होतं. अखेर या बैठकांना यश मिळताना पाहायला मिळतंय. मायक्रोसॉफ्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोड्याच वेळात आपल्याला आता करार होताना पाहायला मिळेल. बरं तुषार, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आता मुंबईसाठी नेमकी काय मोठी घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे करारासाठी मुंबईमध्ये दाखल झाले असल्याचं कळतंय आणि नेमकी कोणती घोषणा युवकांसाठी केली जाणार आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून केली जाणार आहे, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हे आहे न्यूज 18 नेटवर्क. आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे. त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं, व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, खरेदी विक्री होत नाही, बँकांची लोन मिळत नाहीत, पुनर्विकासामध्ये अडथळे येतात. त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, 28,000 केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून 28,000 इमारती आणि ह्या जवळपास 13,000-14,000 इमारती ज्या आहेत पागडीच्या, या लाखो लोकांना हा दिलासा आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता काय होणार? आता मुंबईकरांचे जे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे, त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झालेली आहे. बाहेर एक सर्वे आला ज्यामध्ये 150 जागा जवळपास तुम्ही जिंकता याचा सर्वे मुंबई महानगरपालिकेचा. नाही आता ठीक आहे ना, जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच. शेवटी मुंबईकर हा सुज्ञ आहे. आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ते आपण पाहतोय. मुंबई
मधले कॉन्क्रीटचे रस्ते, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, थांबवलेले मेट्रो प्रकल्प, कारशेड प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलत आहेत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर SRA प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून, धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय. त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे. त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होतील. सर, मुंबई ठाण्यामध्ये महापौर कुणाचा लक्ष असेल? देत नाही. सर, मुंबई ठाण्यात महापौर कुणाचा असेल? महापौर महायुतीचा असेल. महायुती जोरदारपणे जिंकेल. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा. साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित भाईंची भेट घेतली होती. यामुळेच महायुतीची तर महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. अडचणी येतील तिथे वरिष्ठ मार्ग काढतील असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.